स्नेहा ऐक ना, हा बोल ना. मी काय चुकीचं केलेलं नाही ना मोहनला चापट मारून? तू त्याला ओरडली अस राम आणि वैष्णवला विचारायचं. ठीक आहे. ऐक ना, राम आणि वैष्णव, खरं खरं सांगायचं, काल जे फळावर नाव लिहितं ते कुणी लिहिलं? कारण आम्ही जेव्हा दोघी वर्गाच्या बाहेर गेलो तेव्हा तू नव्हतास तिथे आणि मला पूर्ण डाऊट तुझ्यावरच आहे. खरं खरं सांगायचं, कोणी केलं ते? हो, फळवलेला मी होतो. ह्यात सगळी चूक कुणाची? शाळेत का नाही आला? मला समजलंय त्याची चुकी नाही याच्यात. मला त्याची माफी मागायची. उद्या काही बी करून त्याला शाळेत घेऊन येतो मी. तुला सॉरी बोलायचंय ना? आपण एक काम करू, थोडं वेगळ्या पद्धतीने सॉरी बोलू, ठीक आहे? ही वाट अशी साईड जशी फुटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. अरे वैष्णव, आला तर तो नाही आला अजून. रे आला. मोन्या माग बघ ना. कोण वाक्य करतोय तो? दे ग, ते राम दे. अगं दे म्हणलं ना. द्या. एक मिनिट इकडे येशील? ही मोहनची गणिताची वही आहे. मला सॉल्व करायला दिली होती ना? हो. हा, मी ते सॉल्व केले. ही वही त्याला दे. त्या दिवशी आपण गणिताची वही नव्हती दिली. कधी? त्या दिवशी चॉकलेट टाकून. हा
काय झालं मोने कशाला विचार करतोयस? नाही काय मला काय होणार. तुला नेहमी हसताना बघितलंय रे मोने. तुझं असं तोंड पडून बसला तर आम्हाला कोण हसवणार? आमचं पण मन नाही लागत. चला जाऊ दे आपलं आपण वर्गात जाऊ धिंगाणा करू. मोहन ऐक ना. चला रे. राम आणि वैष्णव, मला तुमच्याशी बोलायचंय. 2 मिनिट येतात इकडे. मोहन ऐक ना. मला माहिती आहे याच्यामध्ये तुझी चुकी नव्हती, तरी सुद्धा मी तुझ्या कानाखाली मारले. मला माफ करशील ना? मोहन ऐक ना. आता पण रागवलायस का माझ्यावर? ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. ही वाट अशी सायरड ऐक ना वैष्णव, मला तुला बोलायचं. मला पण तुला काहीतरी बोलायचं. ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा आता हे सगळं माझ्यामुळे झालं ना, ह्याला मीच नीट करणार. वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी